सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर आपण करणार आहोत मसूर भात. तुम्ही मसूर पुलावही बोलू शकता, मसूर भातही बोलू शकता याला. तर कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये फोडणी दिली आहे. हे बघा, फोडणी दिली आहे. पुदिना टाकला पहिला, त्याच्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये मी दालचिनी, मिरं आणि लवंग दोन दोन टाकला आहे. बघा, कांदा टाकला आहे. उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे. चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. मसूर पुलाव नक्की बनवून बघा, खूप छान लागतो चवीला. अगदी आपल्याला झटपट काय बनवायचं असेल तर आपण नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकतो. आणि मसूर भिजलेला नसेल तर गरम पाणी करायचं. गरम पाणी केलं की मसूर पटकन भिजतो, अर्ध्या तासामध्ये सुद्धा भिजतो. म्हणून नक्की तुम्ही ट्राय करा. मीठ टाकायचे, मीठ टाकलं की कांदा आपला पटकन भाजतो. टोमॅटो टाकलाय बघा मी. हे बघा, टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर आलं आणि लसूण किसलेलं होतं ते टाकले. हे सगळे गरम मसाले आहे. याच्यामध्ये धना पावडर, हळद, बिर्याणी मसाला, गरम मसाला हे सर्व आहे. चांगलं परतून घेतल्याच्या नंतर हा मसूर आहे, मी सुद्धा गरम पाण्यातच भिजवला आहे. हा पटकन भिजला आहे त्यामुळे. हे बघा, स्वच्छ धुवून चांगला परतून घ्यायचा आहे मसूर याच्यामध्ये. नंतर आपलं तांदूळ टाकायचे. तुम्ही जर बासमती कणिक वापरली तरी पण चालेल, किंवा आपला अख्खा तांदूळ असतो जे आपण बिर्याणी करतो किंवा पुलाव करतो ते टाकला तरी चालेल. भात छानच लागतो चवीला आणि अगदी पटकन होतो. हे बघा, गरजेनुसार पाणी टाकायचे आपल्याला. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे वरनं. थोडंसं तूप टाकले मी. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय वरनं परत. हे बघा, कुकरचं झाकण लावून घ्यायचं. एक शिट्टी केली मी. कुकरला आमच्या एक शिट्टीमध्ये भात होतो. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात? 2 लागतात, 1 लागतात, कुणाच्या 3 लागतात, त्यानुसार तुम्ही करा. हे बघा, भात आपला चांगला झाला आहे सुटसुटीत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईबर करा. हे बघा, छान झाला आहे भात आपला. थँक्यू.